बघा प्रोग्रेसिव्ह वेव्हचा सेक्शन आपला MCQचा चालू होता. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स काल घेतलेले होते मी. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासमोर एररलेस बुक ठेवा ओपन करून. एररलेस बुक ठेवायचं आहे ओपन करून. त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह याच्यामध्ये बघा 11 नंबरचं एक्झाम्पल बघा. 11 अ वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. द चेंज इन फेज ऑन द रिफ्लेक्शन विल बी. काय सांगितलेलं आहे आपल्याला की वेव्ह रिफ्लेक्ट झाली. कशावरून रिफ्लेक्ट झाली आहे? रिजिड सपोर्टवरून ती रिफ्लेक्ट झालेली आहे. तर कितीचा फेज चेंज होईल असं विचारलं आहे. जेव्हा वेव्ह एखादी रिजिड बाउंड्रीवरनं, रिजिड बाउंड्री ॲक्ट ॲज द डेन्सर मीडियम. रिजिड बाउंड्री म्हणजे कोणतं मीडियम असतं? डेन्सर मीडियम. एखादी वेव्ह जेव्हा डेन्सर मीडियमवरून रिफ्लेक्ट होते त्यावेळेस तिच्यामध्ये कितीचा फेज चेंज होतो? तर पाय रेडियनचा, म्हणजेच कितीचा? तर 180 डिग्रीचा फेज चेंज होतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादी वेव्ह डेन्सर मीडियममधून रिफ्लेक्ट होते त्यावेळेस फेज चेंज हा कितीचा आहे? तर पाय रेडियनचा, म्हणजेच कितीचा? तर 180 डिग्रीचा आहे. त्यानंतर 11चा आन्सर काय असेल मग? सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 16 नंबर. 16 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी वाचायचा आहे. द फेज डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स सेपरेटेड बाय 0.8 मीटर इन अ वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 120 हर्ट्ज इज π/2. देन व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज. काय विचारलेलं आहे आपल्याला? वेव्हची व्हेलॉसिटी विचारली आहे. वेव्हची व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची असते सांगा मला? V = फॉर्म्युला काय असतो? V = n लॅम्बडा. बरोबर. V काय असतं? n लॅम्बडा असतं. गिव्हन काय आहे आपल्याला? पाथ डिफरन्स गिव्हन आहे. पाथ डिफरन्स किती आहे बघा? 0.8. मग याच्यावरून आपण काय काय काढू शकतो बघा? काय काय सांगितलेलं आहे आपल्याला? पाथ डिफरन्स गिव्हन आहे. पाथ डिफरन्स आहे 0.8 मीटर. त्यानंतर 2 पॉईंटमध्ये असणारा फेज डिफरन्स सुद्धा गिव्हन आहे. तो फेज डिफरन्स आहे π/2. पाथ डिफरन्स आहे 0.8 मीटर. फेज डिफरन्स आहे π/2. आता याच्यावरून आपण लॅम्बडा फाइंड आउट करू शकतो. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला होता मी. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इक्वल टू काय असतं? 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स किती आहे? π/2 इज इक्वल टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स किती आहे? 0.8. मग π/2 इज इक्वल टू 2π/λ इंटू 0.8. पाय कॅन्सल होईल. λ/2 इंटू 1/2 इज इक्वल टू 0.8. हा λ/2 सपोज आपण इकडे आणला तर काय येईल बघा? λ/2 इंटू 1/2 इज इक्वल टू 0.8. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 0.8 इंटू 4. 0.8 इंटू 4 केल्यानंतर आन्सर किती मिळेल आपल्याला? 3.2 मीटर. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? 3.2 मीटर. वेवलेंथ मिळाली. आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे V = n लॅम्बडा. आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला किती गिवन आहे बघा? फ्रिक्वेन्सी आहे 120. 120 इंटू 3.2 बघा. 120 इंटू 3.2 करा. याचा आन्सर किती येईल मग? 120 इंटू 3.2 केल्यानंतर आन्सर किती येईल याचं? 384. किती असेल? 384 मीटर पर सेकंड. बघा काय काय केलं आपण? गिव्हन 2 पॉईंटमधला डिस्टन्स आहे, म्हणजेच पाथ डिफरन्स आहे. पाथ डिफरन्स किती आहे? 0.8 मीटर. त्यानंतर फेज डिफरन्स किती आहे सांगितलेलं आहे? π/2 रेडियन. त्यानंतर या दोघांचा यूज करून आपण काय पहिल्यांदा फाइंड आउट करणार आहे? लॅम्बडा. मग फेज डिफरन्स इक्वल टू काय असेल? 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स आहे π/2 इज इक्वल टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स आहे 0.8. याच्यावरून आपण पहिल्यांदा लॅम्बडा काढला. तो किती आहे? 3.2 मीटर. आणि त्यानंतर फॉर्म्युला घेतलेला आहे V = n लॅम्बडा. n ची व्हॅल्यू आहे 120 इंटू लॅम्बडाची आहे 3.2. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर किती मिळेल आपल्याला? 384 मीटर पर सेकंड.
लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी एक्झाम्पल. इकडे 411 कोण आहे बघा जरा. 411 नाव टाकायचं आहे तुमचं. 411 नंबर कुणी टाकलाय. नेम आणि सरनेम टाकायचं आहे. आदित्य. आदित्य कोण आहे. सरनेम टाका पुढे. फोर वन नंबर कोण आहे बघा. पटकन तुमचं नाव टाकायचं आहे. यानंतर पुढचं एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर घ्या 20 नंबरचं एक्झाम्पल. अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह is represented by the equation y equal to 8 sin 2 pi 0.1x minus 2t. इथं x आणि y जे आहेत ते कशामध्ये आहेत. सेंटीमीटरमध्ये आहेत. t हा टाइम सेकंदमध्ये आहे. ॲट एनी इन्स्टंट द फेज डिफरन्स बिटवीन द टू पार्टिकल्स सेपरेटेड बाय 2 सेंटीमीटर इन द x डायरेक्शन इज. आता इथे 2 पॉईंटमधला आपल्याला फेज डिफरन्स विचारला आहे. फेज डिफरन्स कोणाच्यातला विचारला आहे. ज्यांच्यामध्ये असणारा पाथ डिफरन्स हा 2 सेंटीमीटर आहे. पाथ डिफरन्स किती आहे 2 सेंटीमीटर. आणि विचारला आहे काय आपल्याला फेज डिफरन्स. बघा पाथ डिफरन्स इज इक्वल टू आपण 2 सेंटीमीटर घेतला. 2 सेंटीमीटर म्हणजेच 2 × 10⁻² मीटर. आता फेज डिफरन्स काढायचा आहे डेल्टा फाय. फॉर्म्युला काय असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. ओके. आता 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स आपल्याकडे आहे 2 × 10⁻². पण याच्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे का नाही. मग यासाठी आपल्याला या इक्वेशनवरून लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट केली पाहिजे. लॅम्बडा कसा फाइंड आउट करायचा तर त्यासाठी आपल्याला एक्सची टर्म कम्पेअर केली पाहिजेत. एक्सच्या सोबत इथं व्हॅल्यू किती आहे बघा 2 पाय इंटू 0.1. एक्सला मल्टिप्लाय असलेली व्हॅल्यू किती आहे 2 पाय इंटू 0.1. आणि ती व्हॅल्यू रिप्रेझेंट काय करेल तर के रिप्रेझेंट करेल. म्हणजे इथे गिव्हन इक्वेशनमध्ये के इक्वल टू 2 पाय इंटू 0.1 आहे. म्हणजेच 0.2 पाय आहे. किती आहे 0.2 पाय. के इक्वल टू आहे 0.2 पाय. के म्हणजे काय असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा. केची व्हॅल्यू काय असते 2 पाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0.2 पाय आहे. दोन्ही साईडला पाय पाय कॅन्सल झाला. 2 अपॉन 0.2 इज इक्वल टू लॅम्बडा. 2 अपॉन 0.2 इज इक्वल टू काय मिळालं लॅम्बडा. आता याचं जर तुम्ही आन्सर फाइंड आउट केलं तर किती येईल ते 10. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू किती असणार आहे 10 असेल. लॅम्बडा इज द वेवलेंथ विच इज इक्वल टू 10 मीटर. आता याच्यामध्ये फेज डिफरन्स आपल्याला काढायचा आहे तर याच्यामध्ये आपण लॅम्बडाची व्हॅल्यू इथं टाकूयात. मग आता बघा फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन 10 इंटू 2 × 10⁻². पुढे काय येईल बघा आता 2 × 2 किती आला 4. 4 पाय इंटू 10⁻² किती असेल हे -1. म्हणजे 0.4 पाय. आन्सर काय आलं बघा 0.4 पाय. आता 0.4 पाय तर पायची व्हॅल्यू टाका इथे 180 व्हॅल्यू टाका. 0.4 × 180 आणि मग आन्सर किती येईल बघा 72. किती आन्सर आलं 0.4 × 180 म्हणजे किती असेल 72 डिग्री. ओके. लिहून झालंय का बघा सगळ्यांचं. 72 डिग्री आन्सर आलंय. सगळ्यांचं लिहून झालंय ना. नेक्स्ट 30 नंबरचं एक्झाम्पल घ्या. 30 y इक्वल टू
30 नंबरचं एक्झाम्पल वाचा. अ वेव ट्रॅव्हल्स इन अ मीडियम अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट गिव्हन बाय. इक्वेशन काय गिव्हन आहे बघा. इक्वेशन आपल्याला गिव्हन आहे y इक्वल टू 0.03 साइन पाय इंटू 2t मायनस 0.01 x असा इक्वेशन गिव्हन आहे. याच्यामध्ये वेवलेंथ ऑफ द वेव्ह काय विचारलेलं आहे आपल्याला. वेव्हची वेवलेंथ विचारली आहे. एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला वेवलेंथ विचारली आहे त्यावेळेस एक्सची टर्म कंपेअर करायची आहे आणि ज्यावेळेस आपल्याला टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी विचारली आहे त्यावेळेस टी कंपेअर करायचा. आता याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा. पाय इंटू 0.01 इज इक्वल टू काय असणार आहे के. बघा पाय इंटू इथला किती आहे 0.01 इज इक्वल टू काय असेल के असेल. आता के इक्वल टू काय असतं 2 पाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू पाय इंटू 0.01. दोन्ही साईडला पाय आहे कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल 2 अपॉन 0.01 दॅट इज 200 मीटर. लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळाली 200 मीटर. हे कितवं एक्झाम्पल आहे बघा 30 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 30 सगळ्यांचं लिहून झालंय का बघा. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 36 घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 36 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स रिप्रेझेंट्स अ वेव्ह. 4 इक्वेशन्स आपल्याला गिव्हन आहेत. y इक्वल टू a इंटू ओमेगा टी मायनस के एक्स, y इक्वल टू a साइन ओमेगा टी, y इक्वल टू a कॉस के एक्स आणि y इक्वल टू a साइन ए टी मायनस बी एक्स प्लस सी. या 4 इक्वेशन्समधलं कोणतं इक्वेशन हे वेव्ह रिप्रेझेंट करेल. आता आपल्याला माहिती आहे की वेव्हचं इक्वेशन आपण कसं लिहितो y इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स या फॉर्ममध्ये लिहितो बरोबर का. वायचं इक्वेशन कसं असेल y इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. यातला ओमेगा म्हणजे काय असतो 2 पाय एन किंवा 2 पाय अपॉन टी आणि के काय असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा आणि त्यानंतर सी म्हणजे काय असणार आहे. इथं आपण सी लिहिलं नाही आहे कारण इथं इनिशियल फेज आपण किती घेतोय 0 घेतोय आणि इथं या इक्वेशनमध्ये सी आहे. तो सी काय इंडिकेट करतो इनिशियल फेज इंडिकेट करतो. त्यामुळे इक्वेशन बघा y इक्वल टू आपलं इक्वेशन काय आहे ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि या फॉर्ममध्ये असणारं हे इक्वेशन आहे. काय आहे बघा y इक्वल टू ए. हे येऊ शकतं का इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन येईल का बघा. नाही येणार. का नाही येणार कारण इथे साइन कॉस काही आहे का नाही. ए ओमेगा टी मायनस के एक्स असं इक्वेशन असेल का नाही. इथे काय असायला पाहिजे होता साइन किंवा कॉस असायला पाहिजे होता. त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन y इक्वल टू ए साइन ओमेगा टी हे सुद्धा नाही येणार. नेक्स्ट y इक्वल टू ए कॉस के एक्स नाही येणार. लास्ट आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि या फॉर्ममध्ये असणारं हे इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये सी म्हणजे काय असेल तर इनिशियल फेज जसं की पाय/2 ही जी काही फेज तुम्हाला गिव्हन असेल ती तिथं असणार आहे सी. ओके. त्याच्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन कोणता असेल फोर्थ. इक्वेशन नंबर 4 इंडिकेट्स द इक्वेशन ऑफ वेव्ह. त्यानंतर एक्झाम्पल नंबर घ्यायचा आहे 40 नंबरचं एक्झाम्पल. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिव्हन बाय y इक्वल टू ए साइन पाय. इक्वेशन काय आहे बघा y इक्वल टू ए साइन पाय पुढं t/2 मायनस x/4. y इक्वल टू इक्वेशन आहे ए साइन पाय ब्रॅकेटमध्ये t/2 मायनस x/4. द डिस्टन्स थ्रू विच द वेव्ह मूव्ज इन 8 सेकंड. आता याच्यामध्ये आपल्याला टाईम t इक्वल टू किती सांगितलेलं आहे 8 सेकंद. आता हे जे इक्वेशन आहे याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की 8 सेकंदात या वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. 8 सेकंदात वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे फाइंड आउट करायचं आहे.
तर आता इथे आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स इक्वल टू काय असतं, व्हेलॉसिटी इंटू टाईम. डिस्टन्स इक्वल टू काय असेल, व्हेलॉसिटी इंटू टाईम. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट काय केलं पाहिजे, तर व्हेलॉसिटी फाइंड आउट केली पाहिजे. आता ही जी व्हेलॉसिटी आहे ती गिव्हन इक्वेशनचा यूज करून आपण कशी फाइंड आउट करू शकतो, तर ओमेगा अपॉन के. काल लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, व्ही इक्वल टू ओमेगा अपॉन के हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, कारण व्ही इक्वल टू काय असतं, एन लॅम्बडा. व्ही इक्वल टू काय असतं, एन लॅम्बडा. ओमेगा म्हणजे काय असतं, 2 पाय एन, आणि के म्हणजे काय असतंय, तर 2 पाय अपॉन लॅम्बडा. बघा हाच फॉर्म्युला आपण इथे का घेतला. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, 2 पाय एन आहे, आणि केची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय अपॉन लॅम्बडा आहे. ओके, तर आता सपोज हा 2 पाय कॅन्सल झाला, तर इथे फॉर्म्युला काय येणार आहे मग, एन लॅम्बडा. ओके, जर मी ओमेगा अपॉन के हा रेशो घेतलाय, ओमेगाची व्हॅल्यू असणार आहे 2 पाय एन, केची व्हॅल्यू असणार आहे 2 पाय अपॉन लॅम्बडा. 2 पाय कॅन्सल होईल, आन्सर काय येईल, एन लॅम्बडा. एन लॅम्बडा काय इंडिकेट करतो, व्हेलॉसिटी इंडिकेट करतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन गिवन आहे, तर त्या इक्वेशनवरून जर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे, तर ती व्हेलॉसिटी कशी काढायची आहे, तर ओमेगा अपॉन के करायचं. मग आता इथे गिव्हन इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये ओमेगा किती आहे बघा, टीच्या सोबत कोण आहे, π/2, म्हणजे ही व्हॅल्यू कोण काय असेल, तर ओमेगा असेल. ओमेगाची व्हॅल्यू आहे π/2. त्यानंतर के म्हणजे एक्स सोबत असणारी जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो, के म्हणतो. तर इथे π/4 ही व्हॅल्यू काय इंडिकेट करते, के इंडिकेट करते. इथे येईल π/4. π/2 अपॉन π/4 केलं तर आन्सर किती येईल बघा, 2. आन्सर किती येईल, 2. म्हणजे इथे आपल्याला व्हेलॉसिटी किती मिळालेली आहे, 2 मिळालेली आहे, 2 मीटर पर सेकंड. आता यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स. डिस्टन्स इक्वल टू काय असतं, व्हेलॉसिटी इंटू टाईम. व्हेलॉसिटी आहे 2 आणि गिव्हन टाईम आहे 8. आन्सर किती येईल बघा, 16 मीटर. म्हणजे 8 सेकंदात या वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, तर 16 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. समजलंय का बघा सगळ्यांना. काय केलं आपण, गिव्हन इक्वेशनचा यूज करून पहिल्यांदा फाइंड आउट केली व्हेलॉसिटी. व्ही कशी फाइंड आउट करायची, तर ओमेगा अपॉन के करायचं. याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू आहे π/2, केची व्हॅल्यू आहे π/4. दोघांचा काय घेतला आपण, रेशो घेतला. तर व्हीची व्हॅल्यू किती मिळेल, 2 मिळेल. आणि या व्हीला आपण टाईम 8 मल्टिप्लाय केलं तर डिस्टन्सचं आन्सर किती मिळेल, 16 मीटर. ओके, लिहून घ्या सगळ्यांनी हे. यानंतर एक्झाम्पल नंबर घ्यायचा आहे 42 नंबरचं एक्झाम्पल बघा. y इक्वल टू 60 cos 1800t मायनस 6x असं इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपल्याला रेशो ऑफ मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू द वेव्ह व्हेलॉसिटी असा क्वेश्चन आहे. कोणाचा रेशो घ्यायचा आहे, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू द वेव्ह व्हेलॉसिटी. आता मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी आणि अपॉन काय करायचं आहे, वेव्ह व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा, कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल इन SHM व्हॅल्यू किती असते, ए ओमेगा. जर एखादा पार्टिकल हा व्हायब्रेटरी मोशनमध्ये असेल तर त्याची मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी याची व्हॅल्यू किती असते, ए ओमेगा. आणि ती कोणत्या पोझिशनला मिळते, तर मीन पोझिशनला मिळते. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी आहे ए ओमेगा. आणि वेव्ह व्हेलॉसिटी आत्ताच आपण बघितलं, वेव्ह व्हेलॉसिटी आपण कशी काढलेली होती, तर ओमेगा अपॉन के केलं होतं. बघा, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी ए ओमेगा या फॉर्म्युल्यावरून काढायची आणि वेव्ह व्हेलॉसिटी जी आहे ती ओमेगा अपॉन के या फॉर्म्युल्याचा यूज करून काढायची. ओके, आता याच्यामध्ये ओमेगा ओमेगा कॅन्सल झाला. रेशो काय येईल बघा, ए इंटू के. रेशो काय असणार आहे, ए इंटू के असणार आहे. तर आता गिव्हन इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू किती आहे, 60 आणि केची व्हॅल्यू किती आहे, 6. 60 इंटू 6 केलं. याच्यामध्ये वाय जे आहे, वाय एक इथं व्हेअर वाय इज इन मायक्रॉन्स स्टेटमेंट काय दिलं आहे बघा. वाय कशामध्ये आहे,
मायक्रॉन्समध्ये आहे, म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही मायक्रॉन्समध्ये आहे. मग आता इथे आपल्याला काय चेंज होणार आहे बघा, हे जे ॲम्प्लिट्यूड आहे हे कशामध्ये असणार आहे, मायक्रॉन्समध्ये असणार आहे. म्हणजे 60 × 10⁻⁻6 घ्यावं लागेल. ॲम्प्लिट्यूड कशामध्ये असणार, मायक्रॉन्समध्ये. आणि त्यामुळे इथं आपण काय घेणार ॲम्प्लिट्यूडच्या इथे, तर 60 × 10⁻6 आणि इंटू केची व्हॅल्यू किती आहे बघा 6. आन्सर काय येईल 360 × 10⁻6. 360 × 10⁻6. मग जर आपण 3.6 घेतलं तर किती येईल बघा 10⁻4. 3.6 × 10⁻4 आणि ऑप्शन यातला सी करेक्ट असेल बघा. काय काय केलं, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी अपॉन काय केलेलं आहे, वेव्ह व्हेलॉसिटी. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल इन व्हायब्रेटरी मोशन कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग द फॉर्म्युला ए ओमेगा अँड वेव्ह व्हेलॉसिटी कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग द फॉर्म्युला ओमेगा अपॉन के. ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल, फॉर्म्युला काय येईल ए × के. एची व्हॅल्यू आपण 60 × 10⁻6 का घेतली, कारण डिस्प्लेसमेंट आपल्याला मायक्रॉन्समध्ये गिवन आहे, म्हणजेच काय मायक्रोमीटरमध्ये गिवन आहे आणि त्यामुळे 60 × 10⁻6 घेतलं आणि इंटू केची व्हॅल्यू आहे 6. आन्सर किती मिळालं आपल्याला 360 × 10⁻6 म्हणजेच 3.6 × 10⁻4. ओके, यानंतर हे लिहून झालंय ना सगळ्यांचं. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा 44 नंबरचं एक्झाम्पल घ्या. 44 रीड करायचं एक्झाम्पल सगळ्यांनी. अ पार्टिकल मूव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस हॅज ॲक्सेलरेशन एफ ॲट टाइम टी विच इज गिव्हन बाय एफ इक्वल टू F0 into bracket 1 minus t by t, where F0 and t are constant. The particle at t equal to 0 has 0 velocity in the time interval between t equal to 0 and the instant when f equal to 0. The particle's velocity vx is. काय सांगितले बघा, ज्या वेळेस टाइम t इक्वल टू किती आहे 0 आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे. पार्टिकलचा टाइम किती सांगितला आहे 0, व्हेलॉसिटी किती असेल 0. त्यानंतर पुढचा काय सांगितला, इंटरवल कोणता सांगितलेला आहे बघा, t इक्वल टू 0 टू द f इक्वल टू 0, म्हणजे ॲक्सेलरेशन f कधी 0 होईल तो टाईम घ्यायचा आहे आणि त्या इंटरवलसाठी तुम्हाला व्हेलॉसिटी विचारली आहे. बघा सपोज आपण असं अज्युम करूयात की टीची व्हॅल्यू 0 आहे, टी 0 आहे, तर त्यावेळेस एफची व्हॅल्यू जी आहे ती काय असेल बघा, F0 × 1 मायनस टीची व्हॅल्यू इथं 0 टाकली, 0 अपॉन टी आला म्हणजे 0 आला. आन्सर किती मिळालं बघा, F0 × 1 मायनस 0 म्हणजे F0 × 1 दॅट इज F इक्वल टू किती मिळाला F0. कधी, ज्यावेळेस टाईम टी किती आहे 0 आहे. त्यानंतर सपोज आपण टाईम टी इक्वल टू नाही, नेक्स्ट कंडिशन काय घेऊयात की जर आपण f इक्वल टू 0 टाकला, त्यांनी काय सांगितलं आहे की पहिला टाईम 0 घ्यायचा आणि सेकंड टाईम कोणता घ्यायचा आहे, तर ज्यावेळेस fची व्हॅल्यू 0 आहे. मग आता f इक्वल टू 0 असताना हा t किती आहे हे फाइंड आउट करूयात. आता जर मी fची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये 0 टाकली तर 0 इक्वल टू F0 × 1 मायनस t बाय टी असं इक्वेशन येईल. हा F0 इकडे आला आणि डिव्हाइड झाला, त्याच्यामुळे परत पुढे काय येणार 0 इक्वल टू 1 मायनस टी बाय टी. देअरफॉर टी बाय टी इज इक्वल टू किती आला 1. टी इज इक्वल टू काय असेल कॅपिटल टी. स्मॉल टी इज इक्वल टू काय मिळाला कॅपिटल टी. बघा ज्यावेळेस टाईम टी 0 आहे त्यावेळेस एफची व्हॅल्यू F0 आहे आणि ज्यावेळेस टाईम टी इक्वल टू टी आहे त्यावेळेस एफची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा टाईम टी इक्वल टू टी असताना ॲक्सेलरेशन 0 होत आहे आणि 0 टाईमला ॲक्सेलरेशन किती आहे F0 आहे. ओके, तर आता आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे, व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. तर व्हेलॉसिटीसाठी आपल्याला काय करावं लागेल, गिव्हन काय आहे सांगा, हे ॲक्सेलरेशन गिव्हन आहे ना. काय गिव्हन आहे, ॲक्सेलरेशन गिव्हन आहे. तर ॲक्सेलरेशन एफ जे आहे त्याच्याऐवजी मी इथे dv/dt टाकते इज इक्वल टू इकडे F0 × 1 मायनस टी बाय टी. आता
डी व्ही इज इक्वल टू, बघा काय केलं आपण, एफ म्हणजे आहे ॲक्सेलरेशन, त्याच्याऐवजी टाकलेला आहे डी व्ही अपॉन डी टी. त्यातनं एफ नॉट हा पलीकडे कसा आहे, कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज लिहिला. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी बाय टी असेल. आता इथे आपण फक्त डी व्ही ठेवला, इकडे एफ नॉट इंटू 1 मायनस टी बाय टी आणि इंटू काय असणार, डी टी. आणि दोन्ही साईडला आपण काय घेणार आहोत, इंटिग्रेशन. आता सपोज इनिशियली टाईम टी इक्वल टू किती आहे, 0 आणि फायनली टाईम टी इक्वल टू किती आहे, कॅपिटल टी. आणि व्हेलॉसिटी पहिल्यांदा 0 असेल, फायनली किती असेल, सपोज व्ही असेल. तर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे व्ही किती आहे. ओके, तर याच्यामध्ये डी व्हीचं इंटिग्रेशन असणार आहे व्ही आणि त्याला लिमिट असेल 0 टू व्ही. आता याच्यामध्ये एफ नॉट कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनमध्ये कोण राहिला, 1 मायनस टी बाय टी आणि इंटू डी टी, ह्याला लिमिट आहे 0 टू कॅपिटल टी. आता इथे आला व्ही इज इक्वल टू एफ नॉट इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी बाय टी डी टी. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1चं इंटिग्रेशन घ्यायचं. 1चं इंटिग्रेशन काय असणार, 1 इंटू इंटिग्रेशन डी टी, काय येणार आन्सर, टी येणार आहे. म्हणजे इथे येईल टी मायनस टीचं इंटिग्रेशन काय असणार बघा, टी स्मॉल टीचं इंटिग्रेशन. जर तुम्हाला असं सांगितलं इंटिग्रेशन टी डी टी, तर याचा आन्सर काय येणार आहे, टी स्क्वेअर अपॉन 2. इंटिग्रेशन टी डी टी किती असेल, टी स्क्वेअर अपॉन 2 असेल. आणि हा जो कॅपिटल टी आहे तो कॉन्स्टंट आहे, मग तो ॲज इट इज लिहायचा. म्हणजे इथे येईल 1 अपॉन टी आणि इंटू टी स्क्वेअर अपॉन 2 आणि या सगळ्याला लिमिट आहे 0 टू कॅपिटल टी. बघा समजलं का, व्ही याला हायर लिमिट अप्लाय केलं, इथं व्ही आला. यातला एफ नॉट कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज लिहिला. इंटिग्रेशनमध्ये कोण आहे, 1 मायनस टी बाय टी आहे, त्यातल्या 1चं इंटिग्रेशन असेल टी. त्यानंतर हा 1 अपॉन कॅपिटल टी कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज आला. टीचं इंटिग्रेशन असेल टी स्क्वेअर अपॉन 2 आणि याला लिमिट काय असेल सगळ्याला, 0 टू कॅपिटल टी. आता व्ही इक्वल टू पुढे काय येईल, एफ नॉट इंटू ब्रॅकेट हा जो स्मॉल टी आहे त्याच्याऐवजी इथला कॅपिटल टी टाका, मायनस या स्मॉल टीच्या ऐवजी कॅपिटल टी टाकला तर इथे येईल टी स्क्वेअर अपॉन टी, म्हणजे काय येणार, टी येणार आणि टी बाय 2 असेल. बघा काय केलं, एफ नॉट ॲज इट इज लिहिला, स्मॉल टीच्या जागी आपण कॅपिटल टी टाकला, तो इथं लिहिला, मायनस हा स्मॉल टी स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी कॅपिटल टी स्क्वेअर झाला, डिव्हायडेड बाय टी, टी स्क्वेअर अपॉन टी म्हणजे टी आला आणि टी अपॉन 2. मग पुढे काय येईल बघा, व्ही इक्वल टू एफ नॉट इंटू ब्रॅकेट टी मायनस टी बाय 2 म्हणजे किती असेल, टी बाय 2. व्ही नॉटचा आन्सर, व्हीचा आन्सर काय मिळालं, एफ नॉट टी अपॉन 2. ऑप्शन कोणता आला बघा, यातला डी ऑप्शन आला. फायनल आन्सर काय मिळालेला आहे, हाफ इंटू एफ नॉट इंटू कॅपिटल टी. ओके, लिहून घ्या सगळ्यांनी हे. झालंय का लिहून सगळ्यांचं, लिहून झालंय का, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं 45. सगळ्यांचं लिहून झालंय का बघा, रफ केलं तर चालेल ना, लिहून झालंय ना सगळ्यांचं, अरे रिस्पॉन्स द्या काहीतरी.
पुढे 45 नंबर घ्यायचा आहे. 45 व्हेन बीट्स आर प्रोड्यूस्ड बाय टू प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑफ द सेम एम्प्लिट्यूड and of nearly the same frequency, the ratio of maximum loudness to the loudness of one of the waves will be n, where n is. तुम्हाला काय सांगितले बघा, when beats are produced by two progressive waves of the same amplitude. एम्प्लिट्यूड कसं आहे दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हचं सेम आहे सांगितलेलं आहे. आणखीन पुढे काय सांगितलेलं आहे तर फ्रिक्वेन्सी त्यांची कशी आहे, नियरली सेम आहे. फ्रिक्वेन्सी नियरली सेम आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे की रेशो ऑफ मॅक्झिमम लाऊडनेस टू द लाऊडनेस ऑफ द वन वेव्ह. आता इथे बघा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लाऊडनेस हे कशाचं मेजरमेंट आहे हे माहिती पाहिजे. लाऊडनेस इज द मेजरमेंट ऑफ इंटेन्सिटी, बरोबर का. लाऊडनेस हे मेजरमेंट कशाचं आहे, इंटेन्सिटीचं. इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तर लाऊडनेससुद्धा मॅक्झिमम असतो. इंटेन्सिटी मिनिमम असेल तर लाऊडनेस हा मिनिमम असतो. म्हणजे इंटेन्सिटीवर कोण डिपेंड आहे, लाऊडनेस. पण इंटेन्सिटी जी आहे ती डिपेंड कुणावर असते, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. ओके. आता त्यांनी काय सांगितलं बघा, रेशो ऑफ मॅक्झिमम लाऊडनेस. मॅक्झिमम लाऊडनेस मॅक्झिमम लाऊडनेस जो आहे तो आपल्याला कधी मिळेल तर ज्यावेळेस मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल. लक्षात ठेवा, लाऊडनेस कोणावर डिपेंड, इंटेन्सिटीवर. इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल त्यावेळेस लाऊडनेस मॅक्झिमम असणार आहे. मग आता त्यांनी लाऊडनेस मॅक्झिमम आहे असं सांगितलं आहे, त्यासाठी मॅक्झिमम काय असली पाहिजे, इंटेन्सिटी असली पाहिजे. मग मॅक्झिमम इंटेन्सिटी इज इक्वल टू काय असते, A1 + A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन वेव्ह या काय होतात, सुपर इम्पोज होतात. म्हणजे काय होतात, एकत्र येतात एका पॉईंटला. आणि एकाचा ॲम्प्लिट्यूड आहे सपोज A1, दुसऱ्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड आहे सपोज A2. तर त्यांची मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू ही किती असते तर A1 + A2 असते. दोन वेव्ज आहेत, दोन वेव्ज काय होतात, मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत आणि कोणत्या तरी एका पॉईंटला मीडियममध्ये त्या एकत्र येतात, सुपर इम्पोज होतात. ओके. तर त्या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड जे आहे ते मॅक्झिमम किती असू शकतं रिझल्टंट वेव्हचं तर A1 + A2 असू शकतं. आणि मिनिमम किती असू शकतं तर A1 - A2. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ अ वेव्ह मे बी A1 + A2 आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड किती असू शकतं तर A1 - A2. इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मग मॅक्झिमम इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. सो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इज A1 + A2. त्याचा इथे काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. तर आता मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला काय सांगितलं आहे, Imax घेऊया आपण, प्रपोर्शनल टू. याच्यामध्ये आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दोन ॲम्प्लिट्यूड्स हे डिफरंट सांगितलेले नाही आहेत. काय सांगितलं आहे की दोन वेव्ह ज्या आहेत त्यांचे ॲम्प्लिट्यूड्स कसे आहेत बघा, सेम ॲम्प्लिट्यूड्स आहेत. म्हणजे A1 आणि A2 सेम असतील त्याच्याऐवजी आपण काय घेऊया, A घेऊयात. A1 = A2 = काय असेल, A. मग Imax प्रपोर्शनल टू काय असेल, A + A ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर Imax प्रपोर्शनल टू 2A ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर Imax प्रपोर्शनल टू 4A स्क्वेअर. ओके. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी ही कुणावर डिपेंड असणार आहे तर 4A स्क्वेअरवर. आता पुढे काय सांगितलं त्यांनी की सेकंड क्वांटिटी कोणती घ्यायची आहे तर लाऊडनेस ऑफ वन ऑफ द वेव्ज. आता वन ऑफ द वेव्ज म्हणजे काय तर दोन वेव्ज आहेत, दोनमधल्या कोणत्याही एका वेव्हचा लाऊडनेस. सपोज मी फर्स्ट वेव्ह घेतली तर त्या फर्स्ट वेव्हचा लाऊडनेस त्या फर्स्ट वेव्हच्या इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. आणि मग फर्स्ट वेव्हची इंटेन्सिटी तिच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे फर्स्ट वेव्ह आहे तिची इंटेन्सिटी I प्रपोर्शनल टू काय असणार आहे, तिच्या ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. म्हणजे I प्रपोर्शनल टू काय असणार आहे, A स्क्वेअर असणार आहे. बरोबर का. Imax म्हणजे काय, दोन वेव्ह एकत्र आल्यानंतर जी मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल ती त्या दोन वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. मग A1 A2च्या ऐवजी आपण A घेतला त्यामुळे Imax प्रपोर्शनल टू 4A स्क्वेअर मिळाला. त्यानंतर सपोज आपल्याला असं सांगितलं आहे की एका वेव्हची इंटेन्सिटी आहे तर त्या एका वेव्हची इंटेन्सिटी
कोणाला प्रपोर्शनल असणार? त्या वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडला. त्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड किती असेल? तर ए असेल, म्हणून आय प्रपोर्शनल टू काय असेल? ए स्क्वेअर. आता सपोज आपण आय मॅक्स अपॉन आय असा रेशो घेतला, आय मॅक्स अपॉन आय, तर काय येईल बघा? 4a स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. देअरफॉर आय मॅक्स अपॉन आय इज इक्वल टू काय असेल? 4. आय मॅक्स अपॉन आयची व्हॅल्यू किती असणार आहे? 4 असणार आहे. आता आय मॅक्स म्हणजे मॅक्झिमम लाऊडनेस आणि आय म्हणजे लाऊडनेस ऑफ अ वेव्ह. हा रेशो किती मिळाला आपल्याला? 4. आणि तो रेशो आपल्याला त्यांनी एन सांगितला आहे. देअरफॉर एन इक्वल टू किती असणार आहे? तर 4. एनची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? 4 मिळते. ओके, सगळ्यांना समजलं का बघा? एनची व्हॅल्यू किती आहे? 4. मॅक्झिमम लाऊडनेस टू द लाऊडनेस ऑफ अ वेव्ह, म्हणजेच मॅक्झिमम इंटेन्सिटी टू द इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह. हा रेशो जो आहे तो किती मिळाला आहे आपल्याला? 4 मिळाला आहे. देअरफॉर एन इक्वल टू रेशो किती असणार आहे? तर 4 असणार आहे. ओके, समजलं का बघा सगळ्यांना? त्यानंतर एक्झाम्पल नंबर 47 घ्या. 47 गिव्हन दॅट y इक्वल टू a साइन 2 pi upon lambda into ct minus x, where x and y are measured in meter. Which of the following statements is true? करेक्ट स्टेटमेंट यातलं कोणतं आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. काय आहे बघा? y इक्वल टू a sin 2 pi upon lambda into ct minus x. x आणि y कशामध्ये आहेत? इथं मीटरमध्ये आहेत. कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारलं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, द युनिट ऑफ लॅम्बडा रेस टू -1 इज सेम ॲज दॅट ऑफ द 2 pi अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा रेस टू -1 आहे, म्हणजेच 1 अपॉन लॅम्बडा. याचं युनिट काय असणार आहे? पर मीटर. काय असणार आहे? पर मीटर. आणि मग 2 pi अपॉन लॅम्बडा याचं युनिटसुद्धा काय असणार आहे? तर पर मीटर असणार आहे. कारण हा काय आहे? तर अँग्युलर वेव्ह नंबर आहे, म्हणजे या दोघांचं युनिट कसं असणार आहे? सेम असणार आहे. ओके, बाकीचे जे ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑप्शन याचा हा करेक्ट असेल. त्यानंतर बी ऑप्शन काय सांगितलं आहे त्यांनी? की युनिट ऑफ लॅम्बडा इज सेम दॅट ऑफ एक्स बट नॉट दॅट ऑफ ए. आता असं नाही होणार, कारण लॅम्बडाचं आणि एक्सचं युनिट सेम आहे आणि एचं सुद्धा युनिट सेम आहे. पुढं युनिट ऑफ सी इज सेम ॲज दॅट ऑफ 2 pi अपॉन लॅम्बडा. सीचं युनिट जे आहे, सी म्हणजे ओमेगा आहे. ओमेगाचं युनिट 2 pi अपॉन लॅम्बडासारखं असेल का बघा? ओमेगा युनिट ऑफ सी इज सेम ॲज दॅट ऑफ द 2 pi अपॉन लॅम्बडा. असं असेल का? चेक करा एकदा. सी म्हणजे काय असेल? 2 pi अपॉन लॅम्बडा इंटू काय आहे? ते सी आहे. ओके, तर इथं सीचं युनिट सेम असेल का 2 pi अपॉन लॅम्बडासारखं? नाही. पुढं द युनिट ऑफ ct मायनस एक्स इज सेम ॲज दॅट ऑफ द 2 pi अपॉन लॅम्बडा. हे पण नसेल. यातलं ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे? तर ए. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन घ्यायचा आहे यातला म्युझिकल साऊंड. म्युझिकल साऊंड. म्युझिकल साऊंड या सेक्शनमधलं डाऊट्स कोणते कोणते आहेत सांगा तुमचे? म्युझिकल साऊंड या सेक्शनमध्ये कोणते डाऊट्स आहेत? 13 नंबरचा एक डाऊट असेल बघा. 13 याच्यामध्ये काय सांगितलं आहे? टी इज द रिव्हर्बरेशन टाइम. टी इज द रिव्हर्बरेशन टाइम. आणि व्ही काय आहे? तर व्हॉल्यूम ऑफ ऑडिटोरियम. व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ ऑडिटोरियम. मग इथे विचारलं आहे आपल्याला टी आणि व्ही यांचं प्रपोर्शन कसं असेल? आता रिव्हर्बरेशन हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. रिव्हर्बरेशन म्हणजे काय असतं? तर ज्यावेळेस एखादा साऊंड हा मल्टिपल सरफेसेसवरून सच ॲज वॉल, रूफ यांच्यावरून तो काय होतो? रिफ्लेक्ट होतो. मल्टिपल टाइम्स साऊंड रिफ्लेक्ट झाल्यामुळे हे मल्टिपल रिफ्लेक्शन्स हे मर्ज होतात कोणामध्ये? तर ओरिजिनल साऊंडमध्ये.
आणि ओरिजिनल साऊंड आणि रिफ्लेक्टेड साऊंड्स या सगळ्यांचं एक मिक्सचर तयार होतं, बरोबर. आणि हा इथे नॉईज क्रिएट होतो. हा जो इफेक्ट आहे याला काय म्हणायचं आहे तर रिव्हर्बरेशन इफेक्ट. हे आपण थेरीमध्ये बघितलं आहे. आता तो जो रिव्हर्बरेशन टाईम आहे तो टाईम कसा काढायचा मग, तर त्याचा फॉर्म्युला आहे KV/α/s. काय फॉर्म्युला आहे? KV/α/s. आता याच्यातला K म्हणजे काय आहे? K म्हणजे आहे कॉन्स्टंट. K काय असतो? कॉन्स्टंट असतो. त्यानंतर V आहे व्हॉल्यूम ऑफ हॉल किंवा व्हॉल्यूम ऑफ ऑडिटोरियम. त्यानंतर अल्फा आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. अल्फा काय आहे? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आणि ए आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया एक्सपोज्ड टू साऊंड. सरफेस एरिया एक्सपोज टू साऊंड. बघा टीचा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे? KV/α/s. यातला K म्हणजे काय? कॉन्स्टंट. V काय आहे? व्हॉल्यूम आहे. कोणाचं व्हॉल्यूम आहे? हे हॉलचं व्हॉल्यूम आहे, ऑडिटोरियमचं व्हॉल्यूम आहे. त्यानंतर अल्फा. अल्फा हा काय आहे तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे. अल्फा इज द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. त्यानंतर S म्हणजे काय तर सरफेस एरिया विच इज एक्सपोज टू द साऊंड. ओके, याच्यावरून T इक्वल टू आपण रिव्हर्बरेशन टाईम फाइंड आउट करू शकतो. T इक्वल टू आहे KV/α/s. आता इथे टीचं व्हीला प्रपोर्शन कसं आहे बघा? डायरेक्ट. टीचं आणि व्हीचं प्रपोर्शन कसं आहे? डायरेक्ट आहे. ओके, सो ऑप्शन कोणता करेक्ट असेल यातला? डी. 13 नंबरचा क्वेश्चन जो होता त्यातला डी ऑप्शन हा करेक्ट असेल. टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 17 तो पण सेम असाच आहे, रिव्हर्बरेशन टाईमचाच. 17 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा? द टाईम ऑफ रिव्हर्बरेशन ऑफ अ रूम ए इज 1 सेकंड. What will be the time of reverberation of a room having all dimensions double of those of room A? काय सांगितलेलं आहे? A या रूमचा रिव्हर्बरेशन टाइम किती आहे? 1 सेकंड. आणि तुम्हाला काय सांगितलं की दुसरी एक रूम घेतलेली आहे आणि त्या रूमसाठी सगळे डायमेन्शन्स हे काय झाले? डबल झाले. कोणापेक्षा डबल आहेत? तर रूम ए पेक्षा. तर याच्यामध्ये जो टाईम पिरियड आहे तो काय असेल बघा? T इक्वल टू, आता फॉर्म्युला काय सांगितला? KV/α/s. म्हणजे T डायरेक्टली प्रपोर्शनल टू V/s. T2/T1 केलं तर येईल V2/V1 इंटू S1/S2. V2/V1 इंटू S1/S2. आता V म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? L⁻³ म्हणजे L क्यूब. L2³ L1 क्यूब इंटू सरफेस एरिया म्हणजे असतो L² L1² L2². बघा T2/T1 इज इक्वल टू आहे V2/V1 इंटू S1/S2. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? L³ असतं. मग V2/V1च्या जागी आपण L2/L1चा क्यूब घेतला इंटू S1/S2 म्हणजे असेल L1² L2². आता याच्यामध्ये पुढे बघा, इथे काय सांगितलं आहे की डायमेन्शन्स डबल झाले. म्हणजे लेंथ जी आहे ती काय झालेली आहे? डबल झाली. म्हणजे जर L2 इक्वल टू 2L1 असेल, L2 इक्वल टू 2L1, तर इथं काय येईल बघा? 2L1/L1 ब्रॅकेट क्यूब इंटू L1/2L1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय आलं? 2L1/L1 ब्रॅकेट क्यूब इंटू L1/2L1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथे आला 2³ इंटू 1/4 8/4. आन्सर किती आलं? 2. देअरफॉर T2 इक्वल टू असेल 2T1. T2 इक्वल टू 2 आन्सर मिळालं, कारण T1ची व्हॅल्यू किती आहे तर 1 आहे. बघा काय काय केलं आपण? T प्रपोर्शनल टू आहे V/S. T2/T1 घेतलं. इकडे काय येणार आहे? V2/V1 इंटू S1/S2. त्यानंतर व्हॉल्यूम इज इक्वल टू असणार L³. V2च्या जागी आपण L2³ टाकला, V1च्या जागी L1³ टाकला इंटू S1 आहे L1चा स्क्वेअर, S2 आहे L2चा स्क्वेअर. आता गिव्हन आहे L2 इक्वल टू 2L1. या व्हॅल्यूज इथं टाकल्या आणि मग T2 किती मिळाला? 2T1. आणि T1ची व्हॅल्यू आपल्याला 1 सेकंड गिव्हन आहे, त्याच्यामुळे T2 किती असेल? 2 × 1 दॅट इज 2 असेल.
ओके. साऊंडमधला 10 नंबरचा एक क्वेश्चन घ्यायचा. 10 एक्झाम्पल नंबर 10 घ्यायचं. रीड करा सगळ्यांनी. एक्झाम्पल नंबर 10. द एम्प्लिट्यूड ऑफ 2 waves आर इन द रेशो 5:2 if all other conditions for the 2 waves are same, then आयफोन 12 कोणाचा आहे विचारा. आयफोन कोणाचा आहे विचारा. आयफोन कुणाचा आहे? आयफोन शिव्या देतोय तो ह्याच्यावर सगळ्यांना चॅटमध्ये. नाही मॅडम चॅट्समध्ये बघा. एकच मिनिट. त्याला रिमूव्ह करायचं. हे पर्सनली त्यांना सगळ्यांना शिव्या देतो. विराज जगतापला हे बघा. हे बघा. एकच मिनिट. क्या बेटा बाप को भूल गया क्या. कौन है हा. पर्सनली पण मेसेजेस करतो.